नमस्कार भावांनो, वेलकम टू माय चॅनल. मग विषय काय माहिती का? मग माझ्या भावाने ना बॅग सोडली ते आणि आता आपण चाललो आपल्या कामावर. तर काय करू माहिती आहे का? गाडी चालल्यानंतर आपलं बॅग बांधून घ्यायची. आता बॅग बांधून घेऊ. मग माझ्या भावाने ते सोडली ही माझी मला माहीत नाही बरं का. मी झोपलो होतो, गेलतो आणि बॅग ह्यानी सोडून काय केलं काय माहीत नाही. त्याला विचारलं तर तो म्हणलं काय बोलला नाही मला. चला म्हणलं आपलं काय बॅग बांधून घेऊ आपण. आणि आपण काय करू, बॅग बांधल्यानंतर बघा भावांना फायनल आपण काय केलं, बॅग बांधून घेतली. कसं जाम बांधून घेतलं बघा. आता किती जाम आवडलं ह्याला, बंद बिन असतं बरं का ह्या साईडने, ह्या टाईपनं. असं ह्याने कसं आवडते, जाम बसते एकदम पूर्ण बॅग. आणि आपण पूर्णपणे आपल्या गाडीला आहे ना एक नंबरमध्ये लावलं, एक नंबर बॅग आता मागं. म्हणून आता काय टेन्शन नाही. आज काम केलो कारण की रात्री 1-2 वाजता आलतो. तर जायचं आहे आपल्याला कामावर. बघू आता, चला मग आपण जाऊ. बघा भावांनो, फायनली आलो मी आपल्या स्टोअरवर. ऑर्डरची वाट बघतोय. ऑर्डर काय अजून पडली नाही मला एक पण. आता दुपारचा टाइम आहे बरं का. दुपारी टायमिंगला एवढे ऑर्डर नसतात, तुम्हाला खरं सांगतो बरं का भावांनो. दुपारी कमीत कमी 1-2 घंटा, 2 घंट्यानंतर, 2.5 घंट्यानंतर ऑर्डर एक 2 ऑर्डर पडतात फक्त. बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो, लोकांची गाड्या, इकडे पण गाड्या, ह्या साईडला पण. आणि ही बघा सगळे रायडर लोक आहे ना, इथं सावलीला बसलेत, निवांत बसलेत बघा. काय ऑर्डर नाहीत, काय नाही, काय करणार बघा. रायडर लोक खूप वाईट वाटतं राव, कधी ऑर्डर नसलं ना. तर मनाला असं पण वाटतं की राव ऑर्डर पाहिजे लवकर, ऑर्डर का पडत नाहीत लवकर. कारण की पोरांची कंडिशन काय असते माहिती का, तुम्हाला सांगतो बरं का भावांना. दिवसांमध्ये आपल्याला कमीत कमी 1000-1200 रुपये तरी झाले पाहिजे. आणि ऑर्डर नाही पडल्यानंतर काय करणार सांगा बरं. दिवसामध्ये कमीत कमी 20-25 तर ऑर्डर झाले तर कुठेतरी इन्सेंटिव्ह वगैरे 350 रुपये, 250 रुपयेपर्यंत भेटते. पण इन्सेंटिव्ह भेटायला आहे ना 25-30 ऑर्डर मारायला लागतं, तर 20 पण ऑर्डर मारायला लागतं, कुठे इन्सेंटिव्ह भेटते. आणि 12-13 ऑर्डर मारल्या इन्सेंटिव्ह भेटते फक्त किती, 115 रुपये, 145 रुपये, 215 रुपये अशी इन्सेंटिव्ह भेटते किती, 10-12 ऑर्डर मारल्यानंतर. बघा भावांनो, आपण ऑर्डर घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो ऑर्डर पण काय पडली नाही आपल्याला. तुम्हाला सगळं दाखवतो. फायनली आपण ऑर्डर घेतलेली आहे, ऑर्डर घेतली.
आपल्याला जायचं कस्टमर ऑर्डर घेऊन, आणि कस्टमरने फक्त 2 आयटम मागवलेत बरं का. 2 आयटम आपण घेऊन जायचे बरं का. तिथून आहे ना लेट 1.5 किलोमीटर जायचं, त्याला पण ले पैसे कमी भेटणार ना. फक्त 28 रुपये, काहीच नाही रे पैसे. बघा ना दुपारच्या टायमिंगला आता ते पण फक्त किती रुपये भेट लागले तर फक्त 28 रुपये. चला मग आपण गेल्यावर तर कस्टमर कसं काय म्हणते काय नाही कस्टमर आपण तुम्हाला दाखवतो. चला मग आपण जाऊ आपल्या कस्टमर पशी. फायनली भावांना आपण आलो आपण आपल्या लोकेशनला. आता इथून आम्ही इथून ना असं ऑर्डर घेतली आणि आपल्याला आता इथं एंट्री करायची. एंट्री करून आहे ना आत जायला मग आपल्याला परमिशन द्या. मामा एंट्री करा. मामा काय झोप गेली मामा बघा, सिक्युरिटी गार्ड आहेत. एंट्री करा ना आमचे मामा. एंट्री करून घ्या लवकर, जायचं आहे आम्हाला पार्सल द्यायला. बघा भावांनो आपल्याला जायचं ह्या बिल्डिंगमध्ये बरं का. ह्या बिल्डिंग सोसायटी कस्टमरला ऑर्डर देण्याशी मतलब म्हणलं आपण एंट्री होईन आपले 2 मिनटात. आता 202 7972 इधर मी करता हूँ. चला भावांनो. हा बघा आलं भाई. भावांनो आता ऑर्डर द्यायला जायचे. आपण ऑर्डर देऊ आणि मस्त तरी कस्टमर काय म्हणते यानं मला दाखवतो. चला आता एविंग तर हीच आहे. मामा हीच आहे का एविंग? मामा हीच आहे का एविंग? हीच आहे म्हणजे हीच बिल्डिंग आहे म्हणा एविंग. एविंगमध्ये जाऊ कस्टमरला सांगेलच जाऊ आपल्या कस्टमर कशी. लिफ्टच्या बटन दाबायचं आणि जायचं वर. आता लिफ्ट कवा येते ही वाट बघायची. चला आलेली जायचं आतमध्ये. आता 202 आपल्याला दाबायचं 2 नंबर बटन. लिफ्टचं वातावरण भावानो शांत असतं आणि छोट्याशा आवाजामध्ये एक गाणं लागतं. ते पण जुनं पुराणं गाणं लागतं. 2 नंबर आला लगेच. 202 203 ही 200 202 आहे का हा. 204 आहे हा. 205 आहे हा. 2 साईडला इथं कस्टमर येते बाहेर. आता कस्टमर पेमेंट किती 421 रुपये. हां नंबर घ्या किती 414 रुपये. वेलकम सर. सर एकदा लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही बोलायला. लाईक करा सर, लाईक करा. थँक्यू सो मच सर. आपण त्यांना बोलायला लावलं. चला मग आपण कस्टमर बाहेर होता. कॅश ऑन डिलिव्हरीची ऑर्डर पडली होती म्हणून त्यांना बोललो माझा नंबर घ्या, नंबरवर पेमेंट करा. म्हणून काय बोलले नाही. पुढे चला मग आला आपलं. चला आपल्या जाऊ आपल्या गाडीपाशी बाहेर. आता आलो आपण ग्राउंड फ्लोअरला. आता आपल्या गाडीकडे जायचं भावांनो. आपला ही मिनी ब्लॉग कारण कसं आपण ब्लॉग बनवलाय ना. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा.